शिवराय मित्रांनो, आज मी आलोय रायगडावर. इथे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. तो ऐतिहासिक सोहळा बघायला चला तर मग हा संपूर्ण प्रवास तुम्हालाही दाखवू. दुपारची वेळ, सूर्य थोडा तापलेला, पण ताम्हिणी घाटात शिरताच हवेत गारवा जाणवायला लागला. आलेला आहे नाश्ता वगैरे. आता आम्ही चाललोय डायरेक्ट रायगड. नमुन्याची घाट रस्ते, दोन्ही बाजूला हिरवे डोंगर, धुके आणि थंडगार वारा. प्रवास खूपच सुंदर झाला. आणि शेवटी सायंकाळी रायगड नजरेसमोर आला. तो क्षण खरंच खास वाटला. आम्ही पोहोचलोय आता रायगडच्या पायथ्याला. आम्ही चाललोय नाणे दरवाजा पासून वर. सोन्याचा घाणा, किल्ल्याच्या बांधकामासाठी लागणारा चुना इथेच तयार केला जायचा. इतक्या वर्षानंतरही तो इतिहास आपल्यासमोर उभा आहे. नाणे दरवाजा, किल्ल्याचं एक मुख्य प्रवेशद्वार. पूर्वी इथूनच राज्याभिषेकाला येणारे मानकरी, सैनिक आणि पाहुणे किल्ल्यात प्रवेश करायचे. आहे नाही तुला जेव्हा आपली बॉडी वगैरे नव्हती ना तेव्हा पाणी गिणी काय काहीच नाही. जेव्हा शांत होत मला काढायचं नव्हतं. जेव्हा शांत होत उलट्या का लढायला रायगडच्या महादरवाज्यावर अंडा घेऊन सारा घेऊन टाकायचं. अगं कसं बाई माझ्या शिरकाईचं नटन आणि जरीची तुळी न सोन्यात लावलंय आई बाई माझ्या दिलीचं नटन, माझ्या आंबेचं नटन, जरीच्या तुळी न सोन्यात लावलंय तुळजापुरी बालाघाटी तैसी पावा दे आम्हास त्वरित येते धावनी तेने त्वरिता नाम तुझं आम्हा पापी पामरांची अंबे शेवटची तू जंब पर बाणवसु अंब पर रावणस जंब पर रघुकुल राज है मौनवारी बाह पर शंभूर किनाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है धावा दुम दंड पर सीता मृग झुंड पर भूषण विदुंड पर ऐसे मृग राज है तेज मांस पर राम जिमी कंस पर रामले क्षवंस पर शेर शिवराज है शेर शिवराज है. अर्थात 14 मे 1657ला सकल सौभाग्य संपन्न वज्र चुडावंडित अखंड लक्ष्मी अलंकृत श्रीबैराणीचा बली शिवरायांच्या पोटी पुत्र रत्न जन्माले सह्याद्रीच्या नरसिंहा पोटी छावा जन्माला शिवपुत्र संभाजीराजे जन्माले कल्पना रे कल्पना कसला गणपती
राजांची मार डाव्या काखेत पकडली अस्थितीत लपलेली कट्यार बाहेर काढून राजाच्या पाठीवर वार केला. मारलेली कट्यार खाली खरखरत गेली. अंगावरचा अंगरखा आता फाटला होता. आतील चिलकत दिसायला लागलं. खानाने काखेत पकडलेला माणूस आणखी जोर लावला. आता खानाचा दुसरा वार होणार होता. हा घात आजवर होतच आलेला होता. इंद्रप्रस्थला पृथ्वीराज चौहानांवर, चित्तोडला रतनरावण सिंहावर, तुळजापुरी पंढरपुरी मंदिर शिखरांवर हा वार आजवर होत आलेला होता. लाखो देहांवर सुलतानी सल्तनतीचा वार हा आजवर कितीतरी हिरण्यकश्यपू असे वार करतच आले होते. आज तोच वार शिवाजी राजांवर करण्यासाठी अफजल खानाचा हात कट्यार घेऊन उंचावला आणि तेवढ्यात खानाच्या कमरेतून रक्ताच्या चिरकांड्या काढत वाघ फिरली. हिरण्यकश्यपूच्या उजव्याहून नरसिंहाची नजर फिरावी तशी शिवरायांनी खानाच्या कमरेत वाघनखाचा मारा केला आणि खानाचे बाहुपात सुटले. या अल्लाह, दगा दगा म्हणत खान किंचाळला. कालाच्या ती डाव्या हातातून पिछवा काढला आणि सर करत खानाच्या पोटात झोपला. अब्दुल्ला आगे हा भवानीचा वार दुसला. खानाच्या हाताला राजाने पिछवा सकट बाहेर घेतला. रक्ताच्या धारा खानाच्या पोटातून बाहेर पडायला लागल्या. खानाच्या रक्ताने लाल झालेले राजाचे हात, राजाचे ते रूप उग्र नरसिंहाप्रमाणे भासायला लागले. वाजले 3 आणि आत्ताच जागर संपलाय. आता आम्ही आलोय होळीच्या माळावर. पर्वत सागर दिशा तुल्याच गड्या मुक्त करारे तोडून टाका परवशते छाया बेड्या. 2:30 वाजलेत आणि आता मी आलोय शिरकाई देवीच्या मंदिरात. आणि जरीची जुळी न सोन्याचं जाऊ दे काही माझ्या दिलीचं 3 वाजलेत आणि आता आम्ही आहे होळीच्या माळावर. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. फुलांची सजावट चालू आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह दिसतोय. इतिहास पुन्हा जिवंत होणार असंच वाटतंय. मित्रांनो सगळं आत्ताच रांगोळी वगैरे चाललंय इकडे मागे सत्रेवरती. आता आपण आलोय नगरखान्यावर. वा, नगरखान्यावर मी बसवलेलं आहे. माघ शुद्ध सप्तमी या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. जगदीश्वराच्या मंदिरापाशी आपल्याला संस्कृत भाषेतील श्लोक पाहावयास मिळतो. त्यावर असे लिहिले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा हे मंदिर बांधण्यात आले. शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. आणि त्याच श्लोकामध्ये असे लिहिले आहे की आकाशामध्ये जोवर चंद्र सूर्य आहेत तोवर रायगडाचं वैभव असंच राहावं. हा होता आमचा टेंट. इथे आम्ही झोपलो तर नाही पण लावून ठेवला होता वस्तू वगैरे ठेवायला. आजूबाजूला पण खूप सारे टेंट. सगळं टेंटनी बाजारपेठ सगळी टेंटनी भरून गेलेली आहे.
संभाजीराजांचा राज्याभिषेक चाललेला आहे. धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज. रायगडावरचा हा अनुभव खरंच खास होता. अशाच व्लॉगसाठी सबस्क्राईब करा. जय भवानी, जय शिवाजी.